नक्कीच डायरे मामा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलं उमेशला. काय इनिंग त्याने खेळली आहे. 7 चेंडूमध्ये 28 धावा. हेड टेल छापा काटा मेगा फायनलचा थरार पाहायला मिळेल. शिरवली आणि त्याच्या विरोधात भडवळ B+. हेड इज अ कॉल आणि आलाय देखील हेड. निर्णय काय असेल आपला शिरवली संघ? आपला निर्णय कळवा आणि लगेचच आपल्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे. मेगा फायनल ऑफ द टुर्नामेंट जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे आणि प्रेक्षकांना हवी असणारी मॅच बघायला मिळाली. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना शिरोली संघ आपण आपल्या निर्णयावर अंमलबजावणी करा. 3 ओव्हरची मॅच असेल. जर उशीर केला तर मग ओव्हर कमी करतील. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला शिरोली संघाने आणि आमंत्रित केले बडवळ संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघांनी लगेचच ऍक्शन घ्या आपल्या निर्णयावर, कारण अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यात आता टुर्नामेंट येऊन ठेपली आहे. प्रेक्षकांची रेलचेल सुरू राहील. भरपूर सारे मान्यवर जोडले जातील आणि त्यानंतर मात्र मेगा फायनलचा थरार पाहायला मिळेल. चला जय कोलमा माता शेलू संघाचे सगळे सहकारी, सगळे स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सगळ्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईन पकडायची आहे. ग्राउंडची आखणी करून घ्या. मेगा फायनलचा थरार, एक मोठी मॅच. एका बाजूला कालचा दिवस ज्या संघाने गाजवला तो आरोही 11 आई गावदेवी शिरवली, तर त्याच्या बाजूला राजा 10 श्रीकांत नसने उर्फ गोट्या आणि त्यांचे सहकारी तांडेल सर पुरस्कृत भडवळ B+. सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना होतीये. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. एका मोठ्या संघाला पराभवाची धूळ चारली आहे. चला व्हॉलेंटियर्स मैदानाचा ताबा घ्या आपण सगळ्यांनी. 3 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये संदीपजी गायकवाड सर आणि त्यांचे सहकारी. सेमीफायनल अशी झाली की जशी काय ती फायनल होती की काय, इतकी मजा आली मॅच मध्ये. पैसा वसूल सामना आणि कदाचित या मॅच मुळे कुठेतरी स्पर्धा देखील आपली यशस्वी झाली असं वाटायला लागलं. आपल्या विभागातील भडवळ संघ आणि त्याच्या विरोधात खेळत होता बदलापूर गाव संघ. बदलापूर गाव संघाने टेमगर सारख्या मोठ्या संघाला पराभूत केलं होतं. हॅलो हॅलो थँक्यू. मेगा फायनलचा थरार पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपल्याच लोळे परिसरातील शेलू गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले सगळे आमची मित्रमंडळी आहे. राकेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम भडवळ B+ संघ. तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी शिरवली आरोही 11 या नावाने खेळत असताना नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गोलंदाजी मार्फत तेजस. पहिलाच बॉल पॉईंटच्या वरतून बॉलला काढलाय. गोळीच्या वेगाने पहिल्या चेंडूवर
इरादे स्पष्ट करत असताना समीर माळी चौकार. कोणता संघ चॅम्पियन होणार? आणखीन एकदा त्याच पद्धतीने फटका खेळायचा होता, परंतु तेजस एक चांगला गोलंदाज आहे. कालच्या दिवसात तो अनफिट राहिला होता, परंतु आज मात्र पूर्णपणे फिट होऊन आलाय. ट्रीटमेंट केली आहे त्याने. त्याला माहिती आहे स्पर्धा मोठी आहे. त्याचं लक्ष असेल या चमचमत्या ट्रॉफीवर, चॅम्पियन ट्रॉफीवर. पहिला बॉल चौकार आणि त्याच्यानंतर आलाय डॉट बॉल. इथे समीर माळीचा देखना फटका. चेंडूने उंची गाठली होती, परंतु तरी देखील आउटफिट फास्ट असताना काय फिल्डिंग केली आहे. 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता या 3 धावा. चिताच्या चपळाईने वाऱ्याच्या वेगाने या 3 धावा कंप्लीट होत आहेत. वाऱ्याचा वेग देखील प्रचंड वाढलाय. कालच्या दिवसात चांगली साथ दिली होती, परंतु नेचर कंडिशन सातत्याने बदली होत असतात. दोन संघ एकमेकांच्या समोर या 2 चमचमत्या ट्रॉफीवर दोन्ही संघांनी नाव तर कोरलंय, परंतु चॅम्पियन संघ कोणता होणार? या अगोदरच्या फटक्यावर 3 धावा आल्यात समीर माळीच्या बॅट मधून. राकेश पाटील इज ऑन स्ट्राईक नाव. आडव्या बॅटने फटका घेतला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव. चांगली फिल्डिंग. वाऱ्याचा ओघ वाढायला आता सुरुवात झाली आहे. भरपूर सारी हवा मैदानामध्ये. त्याचा फायदा कोणाला होईल? कारण आता जर हवेचा ओघ बघितला तर व्यासपीठाच्या दिशेने पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या 8च्या घरात. 8 रन्स ऑन स्कोर बोर्ड. वेगवान चेंडू. या गोलंदाजाने कालपासून इम्प्रेस केलाय. काल अगदी लंगडत गोलंदाजी फलंदाजी केली. मॅक्सवेलची त्याने आठवण करून दिली. कालच्या दिवसामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली ज्या संघाला. शिवसाई शेलू संघ होता, त्याने अचानक एंट्री कॅन्सल केली आणि त्याच्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आई गावठी शिरोली या संघाला. त्याच्यानंतर काय परफॉर्मन्स दिलाय. मेगा फायनल मध्ये धडक मारली आहे, परंतु त्यांच्या समोर बडवे गावचा स्टार खेळाडू समीर माळी. 1 धाव कंप्लीट. हवा इतकी प्रचंड आहे की आता उलट्या दिशेने हवा सुरू आहे. आमच्या व्यासपीठाच्या दिशेने ओघ सुरू आहे हवेचा. त्यामुळे हवा चेंडूला कुठेतरी आत ढकलती आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या धावून धावा काढाल त्या महत्वाच्या असतील. चिक्की सिंगल महत्वाची असेल. धावा चोराव्या लागतील. एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर दुहेरी आकडा धावफलकावर. धाव संख्या 10च्या घरात. 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मुख्य पंचांच्या भूमिकेत संदीपजी गायकवाड सर, त्यांचे सहकारी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत अगदी कालपासून अचूक अंपायरिंग करत असताना. अचूक अंपायरिंग आणि चांगले निर्णय. आणि विशेष करून मी कौतुक करेन ते म्हणजे डीजे भालचंद्र मंडप डेकोरेटर्स यांचं. साऊंड सिस्टीम बिघडली होती सकाळी पहिल्याच मॅच मध्ये, परंतु त्यांनी लगेचच साऊंड सिस्टीमच बदलून टाकली. दुसरी सिस्टीम घेऊन आले. आणि संदीप गायकवाड सर यांच्याकडून डान्स पाहायला आवडेल खरं तर आम्हाला. आयोजकांकडून विनंती आहे, संदीप सर एक डान्स होऊन जाऊ द्या. डीजे मास्टर राहील रेडी. राकेश पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज भूषण पाटील. बॅटची कडा आणि राकेश बॅक टू पवेलियन. पट्टीची आकडे. शेलूगावामध्ये कुठेही कोणाचीही टुर्नामेंट असू द्या, तिथे सगळ्यात आधी खेळपट्टीचा विचार केला जातो. तेव्हा नाव येतं कृष्णादा मसने यांचं. प्रेम मसने यांचे पिताश्री. त्यांचा काळ त्यांनी JK शेलू संघाकडून खेळत असताना अक्षरशः गाजवलाय, धुमाकूळ घातला होता आणि आता मात्र तिथे उपस्थित झालेत.
उमेश मागच्या मॅचचा हिरो. पहिल्या चेंडूवर एक धाव, फंबलिंग पाहायला मिळाली, एकीचं रूपांतर लगेचच क्विक ऍक्शन 2 धावांमध्ये. ही एक धाव 2 धाव अत्यंत महत्वाच्या, कारण वारा कुठून कसा वाहेल कोणालाच काही त्याची कल्पना नाहीये. 12 धावा फरकावर 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 12 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहे, ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डोळे मिटून बॅट फिरवली होती. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा कराव्या लागतील भडवळ बी प्लस संघाला खेळत असताना. पहिल्या मॅच मध्ये 10 धावा आल्या, त्याच्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, म्हणजे 1.3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9 चेंडूमध्ये जर 12 धावा आल्यात तर पुढच्या 12 चेंडूमध्ये तुम्ही किती अपेक्षा कराल. म्हणून 35-30 धावा व्हायला हव्या कमीत कमी, आणि ज्या होतील त्या एक्स्ट्राच्या असतील. या देखील चेंडूवर 1 धाव आली आहे. हवेचा ओघ पाहता कल्पेश कदाचित या 30-35 धावा पण पुरेशा होऊ शकतात, कारण उलट्या दिशेने हवा वाहते सध्या. चांगली गोलंदाजी करतोय भूषण. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. आडव्या बॅटने फटका घेतलाय समीर माळीने आणि 1च धाव. सिंगल डबलने इथे धावफलक पुढे सरकतंय. मोठ्या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे, परंतु ते फटके त्या धावा मात्र येत नाहीयेत. कुठेतरी धावा रोखण्यात यश आलंय. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाहीये. ज्या फटक्याची आपण वाट पाहत होतो तो फटका आलाय पुन्हा एकदा मागच्या मॅचचा हिरो उमेश जामगरेच्या बॅटमधून. धावा फरकावर 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त, आणि 10च्या सरासरीने 20 धावा धाव फरकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये देखील 10 धावा आल्यात. मी 35 धावांचं लक्ष दिलं होतं कमीत कमी. आता या ओव्हरमध्ये जेवढ्या होतील तेव्हा धावड्या. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन स्ट्राईक असेल समीर माळी, नॉन स्ट्राईकला उमेश. नक्कीच मागच्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच घेतली असेल, परंतु खरा हिरो होता पंकज. जर पंकजने षटकार ठोकला नसता तर कदाचित त्या 28 धावा देखील काही कामाच्या नव्हत्या, कारण शेवटी मॅच विनिंग पारी महत्वाची आहे. परंतु 3 षटकार आले होते उमेशच्या बॅटमधून आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. कॅश प्राइज मिळाले पंकजला. अभय खारीक यांच्या माध्यमातून रोख 500 रुपये मिळाले. त्यानंतर उमेशचे मामा डायरे मामा यांच्याकडून उमेशला गुगल पे करण्यात आलाय 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. मामाचं भाच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते प्रेम मात्र गुगल पेच्या माध्यमातून बघायला मिळालं. चला स्पीडअप करा. लास्ट 6 बॉल टू गो. आपण पाहताय जय कोलमाता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक. स्विंग आणि मिस करण्याचा प्रयत्न संदीप गायकवाड सर. आता नजाकत बघायला मिळाली संदीप गायकवाड सरांची. कदाचित डान्स देखील येईल. डीजे मास्टर तुम्ही चांगली गाणी जर वाजवली तर संदीप गायकवाड अगदी डोक्यावर देखील उभे राहतील, कारण एक वर्सेटाईल पर्सनॅलिटी आहे. तुम्ही त्यांना काही सांगा, सगळ्यामध्ये मास्टर, ऑलराऊंडर, अनप्रेडिक्टेबल आणि अनस्टॉपेबल. सातत्याने इथे 1 धाव कंप्लीट केली आहे आणि उमेशने स्वतःवर विश्वास दाखवलाय. हा कॉन्फिडन्स अत्यंत महत्वाचा आहे खेळाडूकडे असणं. विश्वास आणि अति आत्मविश्वास, परंतु मी तर आत्मविश्वासच म्हणेल, कारण क्रुशियल मोमेंटला मॅच धावा येत नाहीयेत. शेवटच्या आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 5 बॉल्स टू गो. 22 धावा धावफलकावर. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज तयार. अर्ध्या बॅटने फटका घेतला होता, परंतु चेंडू जानाता जपान पोहोच चीन आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल. बॅटर समीर माळी बॅक टू पॅव्हिलियन.
गायकवाड सरांनी चांगलं गाणं आता ऐकून घेतलंय, स्टेप्स देखील रिमाइंड केल्यात. आता पुढच्या सिक्सरला किंवा विकेटला चौकारला डान्स पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार, समोर उमेश, स्लो डिलिव्हरी, त्याला पिक केलंय आणि क्षेत्ररक्षक तेजसला बीट करून बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी तलवार. उमेश जामगरे इज ऑन फायर नाव. स्वतःवर आत्मविश्वास दाखवला, स्वतःकडे संधी स्वतःनीच घेतली आणि त्या संधीचं सोनं केलंय. बॉल सीमा पार, चौकार. उमेशच्या बॅटमधून एक युवा अष्टपैलू खेळाडू आहे, बडबड B+ या संघातील. प्रेक्षकांनी तुडुंब भरले क्रीडांगण. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट्स, आसमानी सुलतानी टोला, बॉल सीमा पार, षटकार. संदीपजी गायकवाड सर यांच्यासाठी, याच्यासाठी धाडस असावं लागतं. मधून भव्य षटकार आलाय. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार. आणखी एक बॅक टू बॅक 2 इन अ रो. डीजे आणि ह्या दरम्यान 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 43. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज असेल. आपण वळूयात सन्मानाकडे. मी विनंती करतोय जय कोलमा माता शेलू संघाच्या सगळ्या युवा स्टारकास्टला, या आपण परेश, या आपण शुभ सन्मान करूया कृष्णादा मसने यांचा. कृष्णादा या, जय कोलमा माता शेलू संघाचे ज्येष्ठ खेळाडू आणि ज्यांनी या खेळपट्टीची आखणी केली आहे. अगदी 2 दिवसा आधीपासून खेळपट्टीवर वेळ द्यायचा कृष्णादा, आणि त्याचा आपण सन्मान करत आहोत. मानाची बगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करत आहोत कृष्णादा मसने यांचा. JK शेलू सातत्याने ज्यावेळी खेळायचा त्यांच्या काळामध्ये त्यावेळी भरपूर साऱ्या टुर्नामेंट त्या संघाने गाजवल्या. आता त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे आणि त्यांचा मुलगा सध्या खेळतो, परंतु कृष्णाची एक इच्छा आहे की त्याला एक मॅच खेळायची आहे त्याच्या मुलाच्या सोबत, की ज्या टीममध्ये तो देखील असेल, आणि ती इच्छा आपण नक्कीच पूर्ण करू. कृष्णादा जमलं तर ह्याच वर्षी प्रयत्न असेल आपला. एक चांगला गोलंदाज होता आणि त्याचा सन्मान इथे केला जातोय. येस, थँक्यू. त्यानंतर मनीष माळी, या आपण मनीष माळी, बडबळ गावचे मनीष माळी. मनीष आमचा चांगला मित्र आहे. रोहन, या आपण रोहन, आपण आपले शुभ हस्ते सन्मान करू मनीषचा. मनीष माळी एक युवा नेतृत्व, सातत्याने इन टीम खेळायला असतो, परंतु आज लेट झाला मला वाटतं.
बऱ्याच वेळा इन टीम दिसतो तो, कदाचित कामानिमित्त बाहेर होता, परंतु त्यांनी आपला अमूल्य वेळ काढलाय. मानाची बगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मानित केलं जाते मनीषला. वळूयात ऑन गोईंग मॅच कडे. बॅड लाईट येण्याच्या अगोदर आपण मॅच कव्हर करू. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 44 धावांची. 44 धावांची गरज आहे. चला सलामीची जोडी आपण पाठवा. तेजस आणि त्याच्या सोबतीला असेल भूषण. तेजस आणि भूषण कालचा दिवस तर गाजवलाय. आता शेवट कसा असेल, चला लवकर जा आपण. शिरोली संघ चेंडू पूर्व आयोजक आपण त्यांना 1 2 3 4 बॉल द्या, कारण शेवटची मॅच आता त्यांची देखील इच्छा पूर्ण होऊ दे. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे जांभळीचं क्रीडांगण. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, पाठीराख्यांचं जय कोलंबा माता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी अविनाश तरे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतोय. भरपूर सगळ्यांनी या स्पर्धेसाठी मदतीचा हात पुढे केला, त्या सगळ्यांची मी नावं घेईल. युट्यूबची सेवा जी पुरवली आहे ते म्हणजे आमचे अजिंक्य शेलार, आमचे जवळचे मित्र, त्यानंतर समीर लोंगले असेल, त्यांनी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला मदत केली आहे. निलेशजी कोळेकर, शेलूगावचे सरपंच शिवाजी शेठ खारीक, त्यानंतर संदीप तरे, संदीप रसाळ, नितीनदादा शिंदे यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट फलंदाजासाठी साई सिद्धी हिरेमठ बंधू यांच्याकडून बायसिकल असेल. सिद्धी जर आलाय, साई कुठेतरी गेलाय कामानिमित्त. तदनंतर अजिंक्य धाकतोडे शिवसृष्टी पार्कच्या वतीने त्यांच्याकडून देखील मदत केली गेली आहे. निलेश तरे यांच्याकडून आकर्षक शूज असतील. त्याच्यानंतर सगळ्या संपत्तीच्या ट्रॉफीज आहेत ते नेचर फार्म स्टेचे ओनर सर्वा IT फील्डमध्ये काम करणारे आमचे बंधू संदीप तरे EXTC इंजिनियर, त्यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द मॅचच्या सिरीज फलंदाज गोलंदाजची आकर्षक ट्रॉफी दिली गेली आहे. त्यानंतर ज्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी आहेत ते म्हणजे सचिन सातपुते आणि जितेंद्र निश्चिते यांच्याकडून दिल्या गेल्यात. कोणाचं नाव बाकी असेल तर त्यांचे देखील मनापासून करूया धन्यवाद. आणि वळूयात ऑन गोईंग मॅच कडे, जिथे सामना सुरू आहे मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपल्याच परिसरातील बडवळ B+ संघ, तर दुसऱ्या बाजूला आरोही 11 आई गावदेवी शिरवली संघ. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. कोणता संघ जिंकेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. संघ कोणताही जिंकू दे, परंतु इथे जिंकणार ते मात्र क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अनुराग तयार होतोय. आता देखील परिवर्तन केलंय भडवळकरांनी. पहिलाच बॉल, तेजस, फटका फसलाय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. ज्या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातला होता त्या तेजसला पहिल्याच बॉलवर गारद केले गोलंदाज अनुरागने. ते लढते लढले, नमळ काढते घडले, गडा वेगळी शिर झाल्यावर लढते अवघे लढले. मुरारबाजी म्हणती त्याला नवल कथा ही त्याची, पहा चाळूंनी पाने पाने आमच्या इतिहासाची. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी. छत्रपती चषक या स्पर्धेचं नाव जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित ही स्पर्धा. भव्य दिव्य आयोजन, अगदी न डगमगता न जुमानता दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं. ही खासियत आहे जय कोलंबा माता क्रिकेट संघाची. सगळे युवा खेळाडू एकत्र आले आणि त्यांनी ही स्पर्धा भरवली आहे. यंग स्टार कास्ट, फ्युचर ऑफ JKCC आणि त्या सगळ्या युवा खेळाडूंनी ही स्पर्धा भरवली आहे. त्यांचं देखील कौतुक करूयात. जाऊयात मॅच कडे. पहिल्या चेंडूवर गारद केले तेजसला. न्यू बॅटर इन होते ॲट नंबर 3 वर. स्वतः संघाचा कर्णधार तारणहार उल्हास. अनुराग गोलंदाजी मार्कवर अगदी 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन
चला स्पीडअप करा, विनंती असेल दोन्ही संघाला. 44 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये. नेक्स्ट बॉल फ्लिक करायचा होता, फ्लिक करायचा होता, अगदी नो लुक स्ट्रोक खेळायचा होता उल्हासला. व्यवस्थित बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि हा आला डॉट बॉल. इथे मी कौतुक करेल भडवल संघाच्या कर्णधाराचं. बघा, या अगोदरच्या मॅच मध्ये पहिले षटक हाताळलं होतं उमेशने, त्याच्यानंतर राकेश, त्यानंतर अनुराग आणि त्याच्यानंतर मग पंकज. परंतु आता परिवर्तन केलंय. आता ह्या मॅच मध्ये, मेगा फायनलच्या मॅच मध्ये पहिली गोलंदाजी घेऊन आलाय गोलंदाज अनुराग. कैलासदादा तरे यांचे देखील आगमन झालंय. यश तरे यांचे पिताश्री व्हाईट शर्ट, व्हाईट टोपी आणि ब्लॅक पॅन्ट घालून मात्र ते उपस्थित झालेत. लेट का होईना, उशिराने का होईना, या आपण कैलासदादा आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता, जोरदार अपील. पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. मैदानामध्ये दादागिरी करत असताना भडवल संघ अगदी जोरदार अपील सुरू आहे. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, सांघिक खेळ पाहायला मिळतोय आणि हे कॉर्डिनेशन देखील महत्वाचं असतं. सर्व खेळाडू जेव्हा एकत्र येऊन खेळतात ती बॉडी लँग्वेज चेंज होते, समोरच्या टीमवर आपोआप प्रेशर क्रिएट होतो आणि ती बॉडी लँग्वेज बघायला मिळते भडवल B+ संघाची. शिरवली संघ देखील कमी नाहीये, कालचा दिवस त्यांनी गाजवलाय. भूषण पाटील आणि उल्हास ही जोडी, मोठे फटके मारावे लागतील तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर, कारण सामना अजूनही बॅलन्स व्हायला मिळतोय. फुल टॉस बॉल आहे, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, चेंडू 1 बाउन्स सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय चौकार. शुभा राजा माझा बसला घोड्यावरी आणि ते बॅट तळपताना पाहायला मिळते. बॅटर भूषणची पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार ठोकलाय. नॉन स्ट्राईकला बराच वेळ उभा होता आणि आता त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवर विकेट तेजसला माघारी पाठवलं, त्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि आता आलेला हा चौकार. 4 चेंडूंमध्ये 5 धावा, 44 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय भडवल B+ संघाने. आर्या बॅटने प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक अगदी लांब वर आहे, चांगला प्रयत्न केलाय, चांगलं कव्हर केलंय चेंडूला. व्हेरी गुड फिल्डिंग, समीर तिथे होता आणि या 2 धावा रोखता येणार नाही. 2 धावा संघाचे पुरस्कर्ते श्रीकांत मसने आणि तांडेल सर राजा टेन या नावाने खेळत असताना एक आगळं वेगळं नाव दिलं आणि धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळालाय भडवल B+ या संघाचा. या ओव्हर मधला हा अंतिम चेंडू असेल. धाव संख्या जाऊन पोहोचली 7च्या घरात. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक चांगला चेंडू, जोरदार अपील, शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. पंच आपल्या जागेवर तटस्थ उभे आहेत. या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 44 धावांचा पाठलाग करत असताना शिरवली संघाची धावसंख्या 7च्या घरात. येणारे 12 चेंडू आता जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12-37चं समीकरण 18.5 ची सरासरी राखायची, 18.5 ची सरासरी राखायची आहे फलंदाजी करणाऱ्या शिरवली संघाला. आणि ती सरासरी राखेल का? प्रति ओव्हर 3 षटकार येणं गरजेचं आहे. चौकार षटकार मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. ताकद आहे मनगडामध्ये उल्हासच्या, स्वतः कर्णधार आहे, प्रचंड अनुभव आहे. कालचा दिवस त्याने चांगला खेळ केला, आता शेवट गोड करावा लागेल. गोलंदाजी मारकर राकेश पाटील, मास्टर माइंड ऑफ भडवल B+ टीम. सातत्याने वेगवेगळे बदल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यष्टांच्या मागे पंकज उभा असतो आणि त्याला नेहमी साथ देतो राकेश पाटील. दोन्ही कन्व्हर्सेशन करतात आणि त्याच्यानंतर निर्णय घेतात. 12 बॉल 37 ची गरज. गोलंदाजी मार्कर राकेश आणि त्याच्या समोर असे उल्हास. इथे फटका खेचला आहे पॉइंटच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट.
आणि एकच धाव. तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर पंकज यष्टींना चिटकून उभा होता आणि डीप मध्ये जो खेळाडू उभा आहे अनुराग त्याला सातत्याने सांगत होता, त्याला इशारे करत होता की कदाचित तुझ्याकडे बॉल येईल. त्याच्यामागे सिंपल लॉजिक आहे. सातत्याने राकेश पाटील लेग कट मारत असतो आणि लेग कट मारल्यावर जर फलंदाज चांगला असेल तर तो बॅकफुटला जाऊन इकडेच पंच करेल आणि हे सगळं गरजेचं आहे. हा ताळमेळ, समतोल, कॅल्क्युलेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या या चेंडूवर आली होती एक धाव. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे, यष्टी वाकवली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि दुसरा हादरा बसत असताना आई गावदेवी टीम शिरवलीला फलंदाज भूषण पाटील बॅक टू पवेलियन. उत्तर देईल का या टुर्नामेंट मध्ये बडवे बी प्लस हा संघ. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार, स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन केलंय, संमिश्र पद्धतीची गोलंदाजी, वेगापेक्षा टप्पा फार महत्वाचा आहे हे दाखवत असताना राकेश पाटील या अगोदरचा चेंडू वेगवान होता, वेगाने यष्टी वाकवली आणि त्याच्यानंतर स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यावर चेंडूने दरकन वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षक पंकजच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एक गडी त्याने कमावलाय. आणखी एक स्लो डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम राकेश पाटील. बडवे गावचा हा सितारा आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी खेळत असताना बडवे बी प्लस या नावानं, बी पॉझिटिव्ह, त्यांच्या टीमच्या नावातच पॉझिटिव्हनेस आहे आणि तसा खेळ सातत्याने त्या टीमकडून ह्या वर्षी पाहायला मिळालाय. 4 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे, त्याच्या भात्यातील आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु डीप मध्ये चेंडू गेला, आउटफील्ड फास्ट आहे, चांगली फिल्डिंग. त्या दिशेने जेव्हा जेव्हा चेंडू होते त्यावेळी चौकार मिळतात, परंतु ह्या वेळी मात्र चांगली फिल्डिंग केली आहे आणि या चेंडूवर आली ती 2 धावा आल्यात. त्या चेंडूवर 10 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आहे. प्रेक्षकांना प्रेक्षणीय मॅच हवी आहे, चौकार षटकार यायला हवेत, त्यावेळी मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल आणि तो षटकार येईल का तर नाही, षटकार नाही पण चौकार मात्र आलाय बॅट्समन परेशच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7च्या सरासरीने 14च्या घरात. आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जर पहिल्या 2-3 चेंडूमध्ये 2-3 षटकार आले आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जर मॅच गेली तर मात्र मजा येणार आहे. बडवे संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये SBCC उमरोली सारख्या बलाढ्य संघाला त्याने पराभूत केलं. त्यानंतर जय ताडोबा कळम, अख्तरबाई 11 यांचा संघ आणि आता मात्र त्याच्यानंतर सेमीफायनल मध्ये बदलापूर गाव, आरफ आणि त्यांची संपूर्ण आर्मीला पराभूत केलं आणि आता मात्र मेगा फायनल मध्ये आरोही 11 आई गावदेवी शिरवलीच्या विरोधात 2 हात करत असताना गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरा आणि शेवटचं षटक देऊन गोलंदाज उमेश. 6 बॉल 30. पहिलाच बॉल समोर टाकला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली, टाळ्यांचा कडकडाट. उर्वरित 10 खेळाडू त्याला चीअर करत असताना अनुराग, राकेश आणि त्यांची संपूर्ण टीम. 5 बॉल आणि 5 षटकारांची गरज आहे. 5 बॉल 5 षटकारांची गरज असताना इथे झेलबाज झालाय फलंदाज आणि आणखीन एक गडी बॅक टू पॅव्हिलियन. आणि
वाईटचा इशारा, एक्स्ट्राची 1 धाव धावफलकावर ऍड होईल. फॉर्मॅलिटी शिल्लक आहे 15 धावा धावफलकावर. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक चांगला चेंडू, शरीराला चेहऱ्याला फ्लॅश झाला, चेंडू स्पर्श झाला आणि हा या चेंडूवर आली 1 धाव. एकतर्फी सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना बरोबर बी प्लस संघ या अगोदरची जी मॅच होती ती मात्र रंगतदार पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटला का होईना, शेवटच्या क्षणी का होईना षटकार येतोय. वेळ निघून गेली आहे. आता एखादा चमत्कारच सामना विजयी होऊ शकतो. RO11 आई गावदेवी शिरवली टीम. बघूया काय होतंय. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 1 चेंडूमध्ये 11 धावा होताना आम्ही बघितल्या, परंतु 2 चेंडूमध्ये 22 धावा होतील का. गोलंदाजी मार्कवर उमेश. पुन्हा एकदा वाईट बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर. तेजस आणि उमेश अशी लढत होती या मॅच मध्ये, परंतु तेजसला पहिल्याच बॉलवर माघारी पाठवलं अनुरागने. 0028 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. एक मोठा गडी टिपला आणि त्यानंतर मात्र संपूर्णपणे शिरकाव केला या सामन्यामध्ये. फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 1 बॉल आणि 20 धावांची गरज. 1 बॉल 20. एक बॉल 20 ची गरज असताना आमच्या जांभळीच्या झाडाला जाऊन चेंडू आदळला आणि चॅम्पियन ठरलाय बडमोळ बी प्लस संघ. डीजे मास्टर, डीजे संगीत वाजवायचं. एक जोडी ठेवायची आम्हाला आयोजकांना. एका स्टंप